प्रत्येकाची गाण्याची पट्टी किंवा स्केल ज्याला आपण म्हणतो ती वेगवेगळी असते. उदाहरणार्थ आता माझी स्केल जी आहे ती ए शार्प आहे. तुमची स्केल बी असू शकते, सी असू शकते. तेव्हा तुम्ही जर गाण्याची प्रॅक्टिस जर करत असाल आणि तुम्ही जर बिगिनर असाल तर तुम्हाला तुमच्या पट्टी बघून प्रॅक्टिस केली पाहिजे, नाहीतर तुमचा आवाज फाटू शकतो किंवा गळ्याला त्रास होऊ शकतो. तर सुरुवातीला जास्त वरच्या पट्टीमध्ये प्रॅक्टिस करू नका. शक्यतो जी शार्प या स्केलमध्ये प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची पट्टी जी आहे ती मेंटेन होईल, तुमच्या गळ्याला त्याची सवय होईल आणि जास्त वरच्या पट्टीमध्ये केल्यामुळे आपल्या गळ्याला ताण जो पडतो तो आपण अवॉइड करू शकतो. For more videos, follow music.